कोली वारा नटून जमला सारा सागर देवाला पुंजाला देव कोल्यांचा पावतो संकटी धावतो राखण करावला। नारळी पौर्णिमा स्पेशल आपण इकडे 15 ते 20 दिवस टिकणारी कुरकुरीत आणि खुसखुशीत ओल्या नारळाची करंजी तयार करणार आहोत। तर त्यासाठी आपण 2 चमचे तूप घातलेले आहे, त्यामध्ये खसखस आणि काही बेदाणे भाजून घेतलेले आहेत। आता त्यामध्ये 2 वाट्या ओलं किसलेले नारळ तो परतवून घेऊया। त्यातला ओलावा कमी झाला की त्यात 1 वाटी गूळ घाला। नारळातला ओलावा कमी झाला की करंजी जास्त काळ टिकून राहते। गूळ इकडे आपलं चांगलं वितळलं गेलं आहे आणि अजिबात ओलावा नाही आहे। आता यात आपण दूध पावडर घालूया, वेलची पूड आणि जायफळ किसून घालूया। सर्व साहित्य घालून झालेले आहेत। आता आपण पुन्हा याला एकजीव करून घेऊया। नारळाची चव तर आपली तयार झालेली आहे। आता आपण कणिक मळून घेऊया। त्यासाठी 1 वाटी बारीक रवा, 1 वाटी मैदा, चवीपुरतं मीठ आणि पाव वाटी गरम केलेल्या तुपाचं मोहन घालूया। आता चमच्याच्या मदतीने हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊया। तूप थंड झाल्यानंतर हाताने मिक्स करून घ्या। इकडे या पिठाचा गोळा तयार होत आहे, म्हणजे हे कणिक मळण्यासाठी तयार आहे। तर आपण आता थोडं थोडं पाणी घालून हे कणिक मळून घेऊया। हे कणिक चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट ठेवा आणि अर्धा तास झाकण देऊन भिजत ठेवून देऊया। आता या पिठाचे आपण गोळे तयार करून घेऊया। तुम्ही या कणिकचे लहान आकाराचे गोळे करून एक एक पान लाटून घेऊ शकता किंवा चपाती एवढं पान लाटून घ्या आणि वाटीच्या मदतीने त्यावर गोलाकार कापून घ्या, म्हणजेच तुमच्या करंज्या एकसारख्या दिसतील। दोन्ही पद्धत तुम्ही करू शकता, फक्त पोळी लाटताना पातळ लाटा, म्हणजेच करंज्या छान अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत होतील। इकडे आपली पानं लाटून झालेली आहेत। आता आपण करंजी तयार करायला सुरुवात करूया। त्यासाठी कढईला थोडं पाणी लावून घेऊया आणि त्यामध्ये 1 चमचा चव भरून घेऊया। त्याच्या दोन्ही बाजूच्या कडा जोडून घेऊया आणि अंगठा आणि बोटाच्या मदतीने त्यावर नक्षी करायला सुरुवात करूया। ही पद्धत एकदम सोपी आहे। करंजीच्या खालच्या बाजूने कणिक खेचायचं आणि तेच वर आलेलं पीठ अंगठ्याने दाबून घ्यायचं। इकडे आपल्या करंज्या वळून झालेल्या आहेत। आता गरम तेलामध्ये हे तळून घेऊया। या करंज्या तळताना गॅस मंदच ठेवा, यामुळे तुमच्या करंजीवर बबल्स येणार नाहीत आणि करंजीसुद्धा छान खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होईल। साधारण 5 ते 6 मिनिटांमध्ये ह्या करंज्या तळून होतात। तर इकडे आपल्या खुसखुशीत आणि कुरकुरीत करंज्या तयार झालेल्या आहेत। आतून एकदम रसाळ, गोडसर आणि वरून कुरकुरीत। तुम्हाला मी इकडे तोडूनसुद्धा दाखवते, मस्त अशा खुसखुशीत तयार झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता तेलकट अजिबात नाही आहेत। रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तुम्हा सर्वांना माझ्या परिवाराकडून नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा।